राहुल गांधींच्या हस्ते कडेगावमध्ये माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण करण्यात येणार आहे। यावेळेस कडेगाव येथे राहुल गांधी यांच्या सभेचं आयोजन करण्यात आले। राहुल गांधी यांच्या समवेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे देखील उपस्थित राहणार आहेत। या मेळाव्यासाठी लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते येतील असा विश्वास आमदार विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला आहे। विश्वजीत कदम यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी संजय देसाई यांनी। पाहूया। काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज सांगली जिल्हा दौऱ्यावर आहेत। स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आज त्यांच्या हस्ते अनावरण होणार आहे। आपल्यासोबत आहेत विश्वजीत कदम। या कार्यक्रमाचे त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमका आज हा कार्यक्रम कशा पद्धतीने होणार आहे। आज 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या रोजी स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब, जे महाराष्ट्राचे माजी मंत्री, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, भारतीय विद्यापीठाचे संस्थापक कुलपती म्हणून त्यांनी जे शैक्षणिक क्षेत्रात काम केलं, ते स्वतः शिक्षक होते। त्यांनी 3 वर्ष पुणे येथील साधना विद्यालयामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षक म्हणून काम केलं। त्याच शाळेमध्ये ते राहायचे, झोपायचे। अशा परिस्थितीत आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने लोकतीर्थ ह्या त्यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा हा देशाचे नेते, देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी, आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, आदरणीय रेवंत रेड्डी, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब अशा प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आज इथे कडेगावच्या मातीमध्ये संपन्न होतोय। मला असं वाटतं की साहेबांनी त्यांच्या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये हजारो लाखो लोकांना स्पर्श केला। मी सांगितल्याप्रमाणे मंत्री म्हणून काम करत असताना सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विकास साधण्याचा खूप मोठा त्यांनी प्रयत्न केला। सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून आयुष्यभर ते काम करत राहिले आणि म्हणून त्यांचं काम खूप मोठं आहे। लोकांनी मला आशीर्वाद, प्रेम दिलेलं आहे आणि म्हणून सांगलीच्या या मातीतनं मी सांगली जिल्ह्याची सेवा करत महाराष्ट्राची सेवा नक्की करेल। हे होते विश्वजीत कदम। पतंगराव कदम साहेबांचं कार्याचं कौतुक करण्यासाठी आज दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरामन सुजितसह संजय देसाई, लोकशाही मराठी, कडेगाव, सांगली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।